राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा निषेधार्ह। आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया, हे हिरवं संकट वेळीच रोखायला हवं अशी ही प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाविरोधात पुन्हा कारवाई, पैठण गेटवर कारवाईला सुरुवात। कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अतिक्रमणाच्या कारवाईला स्थानिक दुकानदारांचा विरोध, आम्ही कागदपत्र सादर करूनही कारवाई का केली जाते, स्थानिकांचा विरोध। कारवाई दरम्यान छावणीचं स्वरूप। सांगलीमध्ये 100 फुटी रस्त्यावर दुसऱ्या दिवशी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। काल 225हून अधिक अतिक्रमण महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने हटवली। 500हून अधिक दुकानं, गाळे, गॅरेज, हॉटेल, पान टपऱ्या हटवल्या। सांगलीत अतिक्रमणाच्या कारवाईच्या वेळी आयुक्तांची उपस्थिती, विरोध करणाऱ्यांना आयुक्तांचे खडे बोल। अतिक्रमण केलं नाही म्हणता मग परवानगीचं पत्र दाखवा, विरोध करणाऱ्यांना आयुक्तांनी सुनावलं। राज्यभरातल्या व्यापाऱ्यांचा 5 डिसेंबरला लाक्षणिक बंद, व्यापाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद। राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बंद पाळण्याबाबत पुण्यातल्या बैठकीमध्ये ठराव। नाशिकच्या तपोवन परिसरात पर्यावरणप्रेमींचं चिपको आंदोलन, या भागात 1700च्या आसपास झाडं असल्यानं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाणार असल्याचा आरोप। पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतर नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती बॅकफूटवर, फुली मारलेली सर्व झाडं तोडणार नाही। कुंभमेळ्यानंतर उगवलेली 500 बाभळ आणि 700 काशीची झाडं तोडणार, मनपा प्रशासनाचा निर्वाळा। अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे नाशिकच्या अंजनेरीत हनुमान मंदिर उभारा, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी। जन्मस्थान विकासाकरता सरकार टाळाटाळ करत असल्याचा संस्थेचा आरोप। पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये दरोडा, हातात कोयते घेऊन आलेल्या टोळक्याने धमकावून काउंटरमधली रोकड केली लंपास। नामांकित रेस्टॉरंटमध्ये पडलेल्या दरोड्यामुळे एकच खळबळ। एकतर्फी प्रेमातनं नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलीवर हातोडा आणि धारदार शस्त्राने हल्ला, नागपूरच्या इंबाडा परिसरातली घटना। 26 वर्षीय आरोपी सूरज शुक्लाला अटक, विद्यार्थिनीवर उपचार सुरू, प्रकृती सध्या स्थिर। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये धारदार शस्त्राने गळा चिरत एकाची हत्या, मृतदेह रेल्वे रुळालगतच्या नाल्यात फेकला, मृताची ओळख अद्याप पटलेली नाही। 20 दिवसांच्या बाळाचं घरातनंच अपहरण, गोंदियाच्या ग्राम डोंगरली इथली धक्कादायक घटना, या प्रकरणी रावणवाडी पोलिसात तक्रार दाखल। मुंबईच्या कुपर रुग्णालयातल्या शौचालयात पडून 52 वर्षीय रुग्णाचा मृत्यू, डोक्याला गंभीर दुखापत आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यानंतर डॉक्टरांना सांगूनही वेळेवर उपचार मिळाले नाहीत, नातेवाईकांचा आरोप। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माइन्सच्या कॅनरा बँकेत चोरी करणारा ताब्यात, बँकेचा सहाय्यक प्रबंधक मयूर नेपाळेकडनं चोरीची कबुली। चोरी केलेल्या 1,50,00,000च्या रोकडपैकी काही रक्कम हस्तगत। नागपुरात घरात शिरलेल्या बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतलं, बिबट्याला घेऊन वनविभाग रवाना, रेस्क्यू ऑपरेशन तासाभरात यशस्वी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या सणसवाडी गावातील नरेश्वर मंदिर परिसरात एकाच वेळी दिसले 3 बिबटे, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना दिसले बिबटे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील बिरोळा जिरे येथे मानवी स्पर्शामुळे मादी बिबट्याने पिल्लं नाकारली, शेतकऱ्यांनी फोटो व्हिडिओ काढण्याच्या नादात पिल्लांना हाताळल्यानं मानवी स्पर्श, पिल्लांची नागपूरला रवानगी। कोल्हापूरमध्ये मद्यधुंद अवस्थेतल्या ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद। घटनेनंतर ट्रॅक्टर विद्युत खांबाला धडकल्यानं परिसरातील विद्युत पुरवठा खंडित, अपघातात महिला गंभीर जखमी। पालघरच्या वाडा तालुक्यातील कोना ग्रामपंचायत हद्दीतल्या गादी कंपनीला भीषण आग, काही कामगार भाजले, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, कारण अस्पष्ट। ठाण्यातल्या कोपरी गांधीनगर परिसरातल्या मोकळ्या मैदानात लावलेल्या 9 दुचाकी एकाने पेटवल्या, घटना सीसीटीव्हीत कैद। दुचाकी का पेटवल्या, कारण अस्पष्ट, आरोपीचा शोध सुरू, गुन्हा दाखल। परभणीच्या डॉक्टर लाईन भागात काल मध्यरात्री भीषण आग, एका हौजियारी दुकानाच्या आगीचं 3 ते 4 ठिकाणी पसर, आसपासच्या दुकानातही आग पसरली आणि त्यामुळे 3 तासांनी आगीवर नियंत्रण, आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। मुंबई पोर्ट ट्रस्टकडनं ससून डॉकमधील काही गोदामं अचानक बंद, मच्छीमारांना हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप, मच्छीमारांचा मोर्चा काढण्याचा इशारा। पुष्पसौंदर्य आणि गोदेच्या शीतलतेमुळे गोदा पार्क फुललं, गोदा पार्क खुलं होताच नाशिककरांची मोठी गर्दी, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार झालेल्या गोदा पार्कची नागरिकांना भुरळ। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद राहणार, धावपट्ट्यांच्या दुरुस्तीकरता विमानतळ उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद। राहुल गांधी बिहार निकालानंतर ॲक्शन मोडवर, मतदार याद्यांचा फेराढावा आणि मतचोरी विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार, जो नेता रस्त्यावर उतरणार नाही त्याच्यावर कारवाई होणार, राहुल गांधींचा इशारा।
भारताला हिंदू राष्ट्र जाहीर करण्याची गरज नाही, भारत आणि हिंदू एकच, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. देशाचा अभिमान असलेला प्रत्येकजण हिंदूच. हिंदू केवळ धार्मिक शब्द नाही तर ती एक ओळख, असंही वक्तव्य. दिल्ली स्फोटानंतर चर्चेत आलेल्या हरियाणातील अल-फलाह विद्यापीठावर ईडीची कारवाई. अल-फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकी याला अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई. स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज खाद्यपदार्थ मिळणार. त्यासाठी प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट स्टॉलला रेल्वेची मंजुरी. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 17 रेल्वे स्टेशनवर हे स्टॉल्स उभारले जाणार. 17 फेब्रुवारी 2026ला पहिलं सूर्यग्रहण दिसणार. भारतात मात्र हे सूर्यग्रहण दिसणार नाही, तर हे ग्रहण अंटार्क्टिका, दक्षिण पूर्व आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील काही भागात दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.